नमस्कार लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण कसा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो. तो म्हणजे कसा मार्च महिन्याचा 21वा हप्ता आपल्याला कधी येईल. कारण की अशा बऱ्याच बहिणी आहेत ज्या त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण करून ते फक्त हप्त्याची वाट पाहत आहेत. अशा बऱ्याच पात्र बहिणी आहेत त्यांना अजून हप्ता भेटलेला नाही. तर सरकार फक्त कसं तारीखवर तारीख देत आहे आणि आज येईल, उद्या येईल, म्हणजे कसं म्हणजे हप्ता कधी येईल याची म्हणजे वाट पाहत अनेक लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. म्हणजे कसं खरोखर ज्यांना म्हणजे पैशाची गरज आहे त्यांना कसं खूप वाट पाहावी लागत आहे. म्हणजे पैसे आज येतील, उद्या येतील. सरकारने अजून पण कसा जी-आर काढलेला नाही. कसं जोपर्यंत जी-आर येत नाही तोपर्यंत आपल्याला पैसे भेटू शकत नाही. आपण फक्त जी-आरची वाट पाहत आहोत. तर हा व्हिडिओ खास करून अशा लाडक्या बहिणींसाठी आहे जे मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. तर सरकारने काय आधी सांगितलं ते म्हणजे हा जो मार्च महिन्याचा हप्ता आहे 21वा, तो कसा त्यांनी एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सांगितला होता. पण मे महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी पण काही जी-आर आला नाही आणि आपल्याला पैसे भेटले नाही. आता परत काय सांगत आहे की 15 तारखेपर्यंत येऊ शकतात. म्हणजे कसं 15 मेपर्यंत. तर आजची तारीख कसं आपण आता म्हणजे शेवटचे 3 ते 4 दिवस राहिले आहेत. जर त्या दिवसामध्ये जी-आर आला तर आपल्याला पैसे भेटू शकतात. आणि परत या दिवसामध्ये पण जी-आर आला नाही तर आपल्याला पैसे भेटतील का नाही, हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अजून एक म्हणजे कसं सरकार काय सांगत आहे, काय ई-के-वाय-सीची जी प्रोसेस आहे ती अजून कसं आपण चेक करत आहोत. अजून जे आपण फॉर्म आहे ते कसं अजून चेकिंग करायला प्रोसेसिंग आहे, म्हणजे प्रोसेसिंगमध्ये आहेत. त्यामुळे थोडा उशीर होत आहे असे सरकार सांगत आहे. पण कसं खूप दिवस झाले आपण वाट पाहत आहोत. तर आपल्याला फक्त एकच इच्छा ती म्हणजे कसं सरकारने लवकरात लवकर पैसे टाकले पाहिजे. तसे बऱ्याच पात्र बहिणी आहेत जे यांनी ई-के-वाय-सी पूर्ण करून म्हणजे कसं हप्त्याची वाट पाहत आहेत. तर मी आशा करतो की सगळ्या ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजेत. आणि आपल्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत म्हणजे कसं पाठवा, म्हणजे कसं जेणेकरून आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती देत असतो. आणि जी आपण लाडकी बहिणीच्या संदर्भात काही पण नवीन अपडेट आली त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर सर्वात आधी येत असतो. म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे.